मी हे सगळं करतोय हे तुम्ही सिद्ध कसं करणार? पुरावा काय आहे तुमच्याकडे? कोणी विश्वास ठेवणार नाही तुमच्यावरती. मुक्ता कोळी बिचारी कोमल फार प्रेम करतो माझ्यावर. मी तिच्यावर प्रेम करतो की नाही याने काय फरक पडतो? माझं आधी एक लग्न झालंय की नाही झालं याने काय फरक पडतो? मी खरं बोलतोय की मी खोटं वागतोय याने काय फरक पडतो? कारण काहीही झालं तरी मी कोमलशीच लग्न करणार. अजिबात नाही. मी तुमचं लग्न होऊच देणार नाही. हो जा थांबवून दाखवा. नाही मला काय दाखवायचं ते मी दाखवेनच आणि तूही बघशील. पण यावेळी तू खूप चुकीच्या माणसाच्या वाईटात केलायस. अच्छा म्हणजे मी तुमच्याशी? नाही माझ्याशी नाही, सागर कोळींच्या, माझ्या नवऱ्याच्या, जो त्याच्या फॅमिलीसाठी स्पेशली बहिणींसाठी स्वतःचा जीव देऊ शकतो आणि त्यांच्या आनंदावर जर कोणी गालबोट लावणार असेल ना तर त्या माणसाचा जीव घेऊही शकतो. मला सगळे म्हणाले होते तुला माफ करून ऍक्सेप्ट करण्यातच शहाणपण आहे. मला हेही मान्य आहे प्रत्येक वेळी डूक धरून राहणं हे योग्यही नाही. पण तुझ्यासारख्या माणसाला आंधळेपणाने ऍक्सेप्ट करणं म्हणजे सापाला घरात पाळण्यासारखं आहे. आमच्याकडे सगळ्यांनाच वाटलं की तुला स्वीकारणं म्हणजे दुसरी संधी देण्यासारखं आहे आणि ती दिलीच पाहिजे. पण माझ्यासाठी ती संधी नव्हती, तो पुन्हा नव्याने होणारा विश्वासघात होता. पण हा विश्वासघात जेव्हा सागरना कळेल ना त्या दिवशी तुझ्या आयुष्यात वादळ येईल. ज्या दिवशी तुझा खरा चेहरा सागर समोर येईल ना त्या दिवशी तुझ्याकडे लपायला जागा आणि मोजायला श्वास शिल्लक राहणार नाही. कारण सागर तुला जिवंतच ठेवणार नाही. ऑल द बेस्ट. हे बघ अभिषेक, ती मुक्ता ना तुला उकसवायला बघली, तुला मुद्दाम भडकवण्याचा प्रयत्न करेल. इतका राग आणि की तुला तिला मारावंसं वाटेल. पण नाही, एक गोष्ट लक्षात ठेव, ही तिची ट्रिक आहे. तिला सगळ्यांना दाखवून द्यायचंय की बघा बघा हा याचा खरा चेहरा आहे आणि आपल्याला तेच नकोय. जर तू तुझ्या रागावर कंट्रोल ठेवला नाहीस ना तर तू त्या मुक्ताला आयतं कोणी खातात देशील. एक लक्षात ठेव अभिषेक, प्रत्येक लढाई त्याच वेळेला लढायची नसते. काही लढाया शिल्लक ठेवायच्या असतात. वेळ आली की लढायच्याही आणि जिंकूनही दाखवायच्या. कळलं? कळलं. तुम्हाला माहितीये मला ना शिळा फार आवडतो, ड्रायफ्रूट घातलेला, अगदी कोमलसारखा बरं का, गोड साखरेचा साजूक तुपातला. हो 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 हा पण फक्त ना मला त्याच्यामधले मनुके आवडत आहेत. तिला सांगावं लागेल की त्याच्यामध्ये मनुके घालू नको नाही तर मी ते काढून टाकेन. कसं आहे ना मला नको असणाऱ्या गोष्टी मी माझ्या आयुष्यातून काढून टाकतो. आयुष्यातून सुद्धा अशा वाईट गोष्टी वाईट माणसं जर जात नसतील तर त्यांना सुद्धा मी असाच बाजूला काढून फेकतो. आता बघा तुम्हीच विचार करा, माफी मागण्यापर्यंत तर मी आणलंय तुम्हाला इथे. आता माझ्या वाटेतून बाजूला काढायची वेळ आली तर तेही मी करू शकतो. काय काय धमक्या देतेस तुम्हाला? तुझ्या या असल्या धमक्यांना मी घाबरेन असं वाटतंय तुला? एकतर तुझ्यासारख्या पळपुट्या आणि चीप माणसाच्या धमक्यांना मी घाबरत नसते आणि माझ्या फॅमिलीच्या वाटेला जाशील ना तर फाडून खाईन मी तुला. जा सर, काय करायचं ते कर. तुला माझ्या जीवाची पर्वा नाही मला, पण आमच्या कोमलचं लग्न तुझ्याशी तर मी होऊन देणारच नाही. चॅलेंज आहे तुला. मी सिद्ध करेन की तू किती घाणेरडा आणि विकृत माणूस असते. हो कसं कसं हा सांगा ना, कसं प्रूव्ह करणार तुम्ही मी हा असा आहे? हे जे काही आहे ते सिद्ध करायला तुमच्याकडे पुरावा कुठे आहे? त्याची काळजी तू नको करूस. जग इकडचं तिकडे झालं ना तरी ते सिद्ध करण्याचा पुरावा मी खणून काढेन. तुला तोंडावर पाडून आमच्या पायाशी आणण्याची जबाबदारी आता माझी. हे तर नक्की आमच्या कोमलचं लग्न मी तुझ्याशी होऊच देणार नाही. काय हवं ते ट्राय कर. ही पैज मुक्ता तू हारणार. चीप माणूस आहे नालायक. आणि याला माहिती आहे ना माझी फॅमिली मला सगळ्यात जास्त जवळची म्हणून त्यांना त्रास देतोय तो. कोमलच्या मनाशी खेळ चालवलाय. हो ना, मला पण तिथंच वाईट वाटते. अगं साधं नाव जरी ऐकलं त्याचं तर लाजून लाल होते ती. परवा त्याचा फोन आला होता तर अशी धावत सुटली पडणार होती, मीच सावरत. पण ही आंधळी झाली आहे ना त्याच्या प्रेमात. म्हणूनच म्हणतो वहिनी, हा मॅटर आपल्याला एकदम डेलिकेटली हँडल केला पाहिजे. नंतरचं नंतर बघू, आधी त्या अभिषेकला कसं एक्सपोज केलं पाहिजे ना हे बघितलं पाहिजे आपण. गाइस, एक सॉलिड न्यूज घेऊन आलोय. बोल. मी आता इथे क्लिनिकमध्ये यायला निघालो ना तर आपल्या बिल्डिंगचा वॉचमॅन भेटला. त्याचे पाय खेचायचे म्हणून मी आपल्याला बोललो, अरे आपल्या गच्चीची टाकी त्याचं पाणी ओव्हरफ्लो होतंय, जा पटकन जाऊन बंद कर. अरे खसकला तो माझ्यावर. मला सांगायला लागला काय तुम्ही काय रोज रोज माझी मस्करी करायला बसला काय? आणि मग मी गच्चीवर गेलो. पण अजून काय म्हणाला का की सावनी ऑफिसमध्ये गेली वगैरे असं? एक्झॅक्टली असं काही नाही म्हणाला. हा पण तो हे म्हणाला की मी गच्चीवर जात होतो तेव्हा सावनी मॅडम ऑफिसच्या दारापाशी उभ्या होत्या. म्हणजे शेवटचं ना त्याने तिला ऑफिसपाशी पाहिलं. आणि मी तुला सांगतो कन्फर्म ती ऑफिसमध्येच गेली असणार. हो मलाही वाटतं असं.
कारण मी जेव्हा सागरना त्या पेनड्राईव्ह मधून ते फुटेज दाखवत होते ना लॅपटॉपमध्ये, तेव्हा ती आली होती रूममध्ये आणि मला म्हणाली की ते वॉचमन चावी मागतायत. सो ती चावी हिने घेतली, वॉचमनना पाठवलं, त्या रूममध्ये शिरली, ते फुटेज पाहिलं आणि त्यानंतर ती ड्राईव्ह तिने फॉर्मॅट मारली. कारण ती ड्राईव्ह आपोआप नाही फॉर्मॅट होऊ शकत, राईट? म्हणजे सावनी, अरे माझा तर काही विश्वास नव्हताच की ही काही बदलली वगैरे आहे त्या. माझा पण नाही. ओके, माझा होता विश्वास, चुकलं माझं. मुळात ही बाई बदलायच्या लायकीचीच नाहीये, हे आता मला डोक्यात फिक्स केलं पाहिजे. पण मग या सगळ्यामध्ये हा अभिषेक कुठनं आला? अरे याचा एकच अर्थ होतो, सावनी अभिषेकची मदत करते. आणि मी तुला सांगतोय, जर हे खरं ठरलं ना तर त्या अभिषेकला मी सोडणार नाही. तू बघ. ऐक की, आपण ना आधी सावनीला कसं एक्सपोज करायचं याचं प्लॅनिंग करूया. आपण लवकर निघूया इकडनं. वहिनी येतो आम्ही येतो. चल चल. काय हो? काय होतंय? खूप दुखतंय. बघू काय झालं? हात दुखतोय खूप. अहो खरंच, अहो हे बघा बघा ना, बघा एक नंबरची मारकुटी बायको मिळाली. हो काय, अहो कधी पेपर फोल्ड करून मारते, कधी ते चपाती उलटण्याचं ते कालतं असतं ना त्याने चटके देते. आज तर ड्रॉवर मध्ये हात चिमटवून टाकला माझा. सागर, हो खरंच सांगतोय, मी एक बिचारा गरीब नवरा आहे. प्रेम शोधते, मिळेल का मला प्रेम? बघूया ह्यात मिळतंय का प्रेम. हो हॅलो, काय करताय? मी काय करताय? हा अहो मी काय उगाच आलो नाही इथे. इथं तो मिहीर कुठे काम आहे म्हणून बाहेर गेला, माहित नाही कुठे गेला, म्हणून इथे आलो. ऑफिसमध्ये काम नाही करू शकत मी. कुठला हात दुखतोय आठवतोय? हा आई गो बापरे, केवढा त्रास होतोय ना. हो ना, हो खरंच दुखतंय. म्हणून मी काय म्हटलं, तुम्ही माझ्या जखमीवरचं औषध आहात म्हणून इथे आलो. तुम्ही बायको माझी नाही हो नाही, म्हणजे बायको आहे पण इथे मी आधी डॉक्टर आहे आणि हे घर नाहीये, हे क्लिनिक आहे माझं. आणि बाहेर माझे पेशंट आहेत जे असं खरं खरं ओरडतात आणि त्यांना खरंच इलाजाची गरज आहे. तुम्ही काम करा ना, घरी जा. मम्मी बिचारा किती साध्या आहेत, त्यांच्यासमोर त्यांचा सागऱ्या एकदा असं ओरडला तर त्या सगळं औषध वगैरे सगळं लावून देतील. हा ठीक आहे, चला. काय ग, काय झालं? अगं मुक्ता, मी अभिषेक माझ्यावर खूप चिडलाय. काय चिरला कणाला? या अभिषेकनेच नक्कीच काहीतरी उलट सुलट सांगून भडकवलं असणार. दुसरं काय करू शकतो तो? काय नाही मुक्ता, तू सॉरी म्हटली ना त्याला. अगं म्हणूनच तो माझ्यावर चिडलाय. तो मला म्हणाला मुक्ता बहिणी इतक्या मोठ्या आहे, त्यांनी माझा अपमान केला म्हणून तुम्ही त्यांना मला सॉरी म्हणायला लावलं. हे काय बरोबर आहे का? किती बनेल माणूस आहे हा. कोमलला इमोशनल होऊन फसवतोय, बरोबर ना? हे माझ्या लक्षातच नाही आलं. हा अभिषेक कोमल, मम्मी, सागर सगळ्यांच्या गुडबुक्स मध्ये राहायचा प्रयत्न करणार.